सो मित्रांनो, तो येतोय. तुम्ही म्हणाल कोण येतोय, कशाला येतोय? तर बेसिकली कोण म्हणजे डिसेंबर येतोय. तर तुम्ही म्हणाल त्यात काय, दरवर्षीच येतो. सो बेसिकली तुम्ही जर 10वीला असाल किंवा 12वीला असाल तर हा दरवेळी येणारा डिसेंबर नाही आहे. तर या डिसेंबरमध्ये तुमचे प्रिलिम्स असणार आहेत. तुमचा हा लास्ट चान्स आहे की तुम्ही सगळा सिलेबस कंप्लीट करू शकता आणि तुमच्याकडे हाच लास्ट चान्स आहे की तुम्ही काहीतरी एक तुमचा आयुष्यामधला जो गोल आहे की मला 10वीत एवढे मार्क्स पाहिजेत, 12वीत एवढे मार्क्स पाहिजेत, तो अचीव्ह करू शकता. पण याच्यामध्येच तुमच्याकडे सबमिशन्स पण आहेत, याच महिन्यामध्ये प्रॅक्टिकल्स पण असतात, याच महिन्यामध्ये प्रिलिम्स पण असतात, ओरल्स पण असतात. अशा खूप साऱ्या गोष्टी याच महिन्यात असतात. त्याच्यामुळेच तो येतो आहे, तो म्हणजे डिसेंबर. मग या डिसेंबरचं प्लॅनिंग कसं करायचं? प्रिलिम्स पण मॅनेज करायचे आहेत, सिलेबस कंप्लीट करायचा आहे, कसा कंप्लीट करू, कशी सुरुवात करू, काहीच आयडिया नाही आहे. टाईम टेबल बेसिकली कसं बनवायचं हे पण मी तुम्हाला याच्यामध्ये सांगितलं आहे. इव्हन टाईम टेबल बनवून दिलेला आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सो मी सुहानी आणि आज आपण पाहूया डिसेंबरचं मॅनेजमेंट जे आहे ते कसं करायचं आहे अभ्यासासाठी. सगळ्यात पहिल्यांदा आहे प्लॅनिंग. काय प्लॅनिंग, कसलं प्लॅनिंग? तर प्लॅनिंग आहे ते म्हणजे सिलेबस कंप्लीट करण्याचं. मे बी तुमच्यापैकी बऱ्याच जणांचा सिलेबस कंप्लीट झाला असेल. अगदी पूर्णच नाही, पण ॲटलीस्ट 75% झाला असेल. ज्यांचा 75% सिलेबस कंप्लीट आहे ते सेफ झोनमध्ये आहेत. कारण पूर्ण डिसेंबरमध्ये, पूर्ण जानेवारीमध्ये ते त्यांचा उरलेला सिलेबस कंप्लीट करू शकतात, जो की अगदी 25% शिल्लक असेल. ज्यांचा 50 to 75% सिलेबस आहे, म्हणजे मधल्यामध्ये कुठेतरी आहे, अर्धा झाला आहे वगैरे असं जर असेल तर तुम्हाला थोडंसं अजून रश करावं लागेल आणि शक्य तेवढ्या पद्धतीने किंवा शक्य तेवढ्या लवकर जेवढं होईल तेवढं सिलेबस कंप्लीट करण्याकडे फोकस करावं लागेल. आणि जे याच्या पण खाली आहेत, म्हणजे 0 ते 50% आहेत. सो तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा जे सगळ्यात जास्त महत्त्वाचे चॅप्टर्स, आता तुम्हाला कसं कळणार की इम्पॉर्टंट चॅप्टर्स कोणते आहेत? तर त्यासाठी मी प्रत्येक विषयामध्ये प्रत्येक चॅप्टरचं वेटेज किती आहे याच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते चेकआउट करू शकता. किंवा लवकरच मी ज्याप्रमाणे 12वीचे व्हिडिओज अपलोड केले होते की आत्तापर्यंत काहीच अभ्यास केला नसेल तर नेमकी कशी सुरुवात करायची, कोणत्या चॅप्टरपासून सुरुवात करायची, कोणत्या विषयापासून सुरुवात करायची, तर ते मी ज्याप्रमाणे 12वीच्या व्हिडिओत सांगितलं होतं त्याप्रमाणे तुम्हाला हवं आहे का 10वीच्या मुलांना, हे पण मला नक्की सांगा. सो ते मी अपलोड करेन, जेणेकरून तुम्हाला एक पूर्ण रोडमॅप मिळेल की आपण पहिला कोणता चॅप्टर केला पाहिजे वगैरे. दरवेळी पहिलाच चॅप्टर पुस्तकामधला पहिल्यांदा करायचा असतो असं काही नसतं. जो चॅप्टर इझी असेल आणि त्यासोबतच स्कोरिंग असेल असा चॅप्टर सगळ्यात पहिल्यांदा करायचा असतो. सो ते कोणते चॅप्टर्स आहेत ते मी तुम्हाला नक्की सांगेन. इफ यू वॉन्ट व्हिडिओ, तुम्हाला जर हे व्हिडिओज हवे असतील तर मला खाली कमेंटमध्ये सांगा. कारण मग कुणाला हवा नसेल मी व्हिडिओ अपलोड केला तर कोणी बघणार पण नाही. सो इट्स लाईक माझी मेहनत वेस्ट जाईल, राईट? सो बेसिकली तुम्ही नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. सो मग त्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा इम्पॉर्टंट चॅप्टर्स करायचे आहेत. त्या इम्पॉर्टंट चॅप्टर्समधले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कोणते आहेत त्याची सिरीज मी सुरू केलेली आहे. सो तुम्हाला ते व्हिडिओज मिळत राहतील. रोज तुम्हाला 1 ते 2 व्हिडिओज मिळत राहतील. सो तुम्ही ते व्हिडिओज फॉलो करू शकता. सो असं करून तुम्हाला तुमचा सिलेबस कंप्लीट करायचा आहे. जानेवारी हा तुमच्यासाठी लास्ट महिना असेल की तिथपर्यंत तुम्हाला सिलेबस कंप्लीट करायचा आहे. सो तुम्ही जर डिसेंबरपासून सुरुवात केलीत तर फक्त इम्पॉर्टंट चॅप्टर्स अलॉंग विथ फक्त इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, तर जानेवारीपर्यंत तुमचा सिलेबस कंप्लीट होईल. त्याच्यामुळे प्लीज डिसेंबर, जानेवारी हे खूप महत्त्वाचे महिने आहेत. फेब्रुवारी मी कन्सिडर करत नाही आहे, कारण फेब्रुवारीमध्ये तुम्हाला रिव्हिजन करायचे आहे. त्यासोबतच तुम्हाला पेपर्स सॉल्व करायचे आहेत, कारण त्याशिवाय तुमचा ॲक्च्युअल अभ्यास किती झाला हे तुम्हाला कळणार नाही. फेब्रुवारीमध्ये काही बोर्ड्सचे प्रॅक्टिकल्स पण असतात. आता तुमचे प्रिलिम्सचे प्रॅक्टिकल्स असतील, काही कॉलेजेसमध्ये होतात, काही शाळांमध्ये नाही होत. सो इट डिपेंड्स ऑन युअर स्कूल. बट जर होत असेल प्रॅक्टिकल्स तर प्लीज आत्ता लक्ष द्या, जेणेकरून तुम्हाला बोर्डाच्या प्रॅक्टिकलच्या वेळेस जास्त त्रास नाही होणार. आणि जास्त काय प्रॅक्टिकल नसतात, फक्त मॅथ्स आणि सायन्सच असतं. बाकी सगळं तर लेखी वगैरे त्याच्यामध्ये निघून जातं, ठीक आहे? सो बेसिकली तुम्हाला अशा पद्धतीने फक्त इम्पॉर्टंट चॅप्टर्स जे आहेत त्याच्यावर आता फोकस करायचा आहे. आणि मग वेळ शिल्लक राहिला तर मग तुम्हाला बाकीचे चॅप्टर्स करायचे आहेत. इम्पॉर्टंट म्हणजे काय, फक्त छोटे आहेत असे चॅप्टर्स नाही, तर जे इझी पण आहेत प्लस याच्यामध्ये आपल्याला स्कोर चांगला मिळेल 100% वगैरे असे काही चॅप्टर्स आपल्याला करायचे आहेत, ठीक आहे? सो हा झाला आपला पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट आहे ते म्हणजे जसं मी तुम्हाला मगापासून सांगते की हा लास्ट चान्स आहे तुमच्याकडे की ज्या वेळेस तुम्ही सिलेबस कंप्लीट करू शकता. कारण याच्यानंतर तुम्हाला एवढा मोठा चान्स नाही मिळणार आहे, कारण याच्यानंतर वेळ शिल्लक राहत नाही. मग तुमचं 10वीचं वर्ष संपेल आणि मग तुम्ही आरामात अभ्यास करू शकता. सो बेसिकली असं नाही करायचं आहे, परत रिग्रेट नाही होऊ द्यायचं आहे की मी आधीच अभ्यास केला असता बरं झालं असतं. मग सिलेबस कंप्लीट करण्यासाठी काय करा, ज्या आपल्या प्रिलिम्स आहेत, तुमच्या प्रिलिम्स असतील, मे बी काहींच्या जानेवारीमध्ये असतील, काहींच्या डिसेंबरमध्ये असतील, तर प्लीज प्रिलिम्सकडेच ॲज अ बोर्ड एक्झाम म्हणून लक्ष द्या. आणि जितका शक्य होईल, जितका मॅक्सिमम तुम्ही सिलेबस कंप्लीट करू शकता प्रिलिम्सच्या एक्झामपर्यंत, तेवढा करण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून तुम्हाला हे पण कळेल की मला सिलेबस कंप्लीट करायला किती वेळ लागतो आहे, बोर्डाच्या एक्झामच्या आधी मी कशी रिव्हिजन करू शकते किंवा किती वेळात रिव्हिजन करू शकते, कोणते चॅप्टर्स टफ आहेत हे पण तुम्हाला प्रिलिम्सच्या दरम्यान कळेलच. त्याच्यामुळे प्लीज प्रिलिम्सला खूप जास्त सिरियसली घ्या, ठीक आहे? आफ्टर दॅट नेक्स्ट आहे तुमचे जे काही प्रॅक्टिकल्स असतील, जे काही रिटर्न वर्क आहे, जे काही सबमिशन आहे. खरं तर मी तुम्हाला दिवाळीच्या सुट्टीमध्ये काय करायचं त्याच्यामध्येच हे कंप्लीट करायला सांगितलं होतं. होप्स तुम्ही तो व्हिडिओ पाहिले असेल आणि कंप्लीट पण केलं असेल. पण काहींचं जर हे सगळं कंप्लीट करायचं राहिलं असेल सबमिशन्स वगैरे, तर प्लीज हे सगळं
त्याला सेपरेट वेळ काढून करा, कारण अभ्यासामधला वेळ त्याला आता देऊ नका, कारण आपल्याकडे तेवढा वेळ शिल्लक नाही आहे. सो प्लीज तुम्ही जेव्हा काहीतरी टी व्ही वगैरे बघताय किंवा काहीतरी करताय, खरं तर हे ॲडवायजेबल नाही आहे, बट तुमच्याकडे आता सध्या वेळ नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही या काही केसेसमध्ये प्रॅक्टिकल्स लिखाण जे आहे ते कंप्लीट करू शकता. मी सगळे जे सायन्सचे प्रॅक्टिकल्स आहेत पार्ट 1 आणि पार्ट 2चे सगळ्याचे 10वीचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. सो प्लीज तुम्ही ते चेकआउट करू शकता आणि ते आन्सर्स लिहू शकता. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे जे काय सबमिशन असेल प्रोजेक्ट वगैरे, प्लीज ते आत्ताच करून घ्या, कारण परत तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे. ऑलमोस्ट सिलेबस तुम्हाला पूर्णच्या पूर्ण कंप्लीट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. सो त्याच्यामुळे प्लीज नंतर काहीच ठेवू नका, जे काही करायचं आहे आत्ताच सगळं कंप्लीट करून घ्या. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे स्टडी वेल फॉर प्रिलिम्स ओनली, आणि प्रिलिम्सलाच तुम्हाला एक्झाम कन्सिडर करायचं आहे. बऱ्याचदा काय होतं की अरे प्रिलिम्स तर आहे, त्याचे कुठे मार्क्स पकडणार आहेत बोर्डामध्ये, म्हणून आपण अभ्यास न करताच म्हणजे ठीक आहे ना नंतर करूया वगैरे अभ्यास असं होतं. पण असं नाही करायचं आहे. प्रिलिम्सलाच तुम्ही बोर्डाची परीक्षा कन्सिडर करा, आणि तुम्ही जेवढे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त चॅप्टर्स कंप्लीट करू शकता, जेवढे जास्तीत जास्त सिलेबस कंप्लीट करू शकता, जेवढे जास्तीत जास्त मार्क्स मिळवू शकता, तेवढंच तुम्हाला बोर्डाला बेनिफिट होणार आहे. तुमचा कॉन्फिडन्स वाढेल जर चांगले मार्क्स मिळाले तर. पण इन केस तुम्हाला जर चांगले मार्क्स नाही मिळाले प्रिलिम्समध्ये, तर तुम्हाला अजून जास्त चांगला अभ्यास करावा लागेल. ठीक आहे. सो त्याच्यामुळे प्रिलिम्सला ॲज अ एक्झामच कन्सिडर करा. जेवढा जास्तीत जास्त एक्झाम्स तुम्ही देऊ शकता, प्रिलिम्स असेल, एक्स्ट्रा काही एक्झाम्स असतील, क्लासमधल्या असतील, अजून कुठल्या असतील, तर त्या एक्झाम्स पण देण्याचा प्रयत्न करा. बट एवढंच पहा की त्या एक्झामचा जो काही पेपर आहे तर तो बोर्डाच्या पेपरप्रमाणेच आहे किंवा त्याच लेवलचा आहे. जर तसं असेल तरच ते करा. की कधी कधी काय होतं की खूप डिफिकल्ट किंवा खूपच इझी पेपर काढला जातो, बट असं होऊ देऊ नका, कारण तुम्हाला सगळ्या प्रकारच्या पेपर्सची प्रॅक्टिस असली पाहिजे. खूप अवघड आला तरी पण, खूप इझी आला तरी पण. ठीक आहे. सो काही बुक्स आहे तुम्ही ते रेफर करू शकता. प्रॅक्टिस पेपरचे कोणत्याही पब्लिकेशनचे बुक्स तुम्ही रेफर करू शकता. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आता तुम्ही म्हणाल हां मी हे सगळं सांगितलं, हे सगळं आम्हाला माहिती आहे, हे काय सांगताय. सो बेस्ट आहे की आम्हाला सांगा आधी टाईम टेबल आम्ही कसं तयार करू किंवा कसं फॉलो करू आणि सिलेबस कसा कंप्लीट करू. सो त्यासाठी आहे हे टाईम टेबल. मग त्या टाईम टेबलमध्ये काय केलं आहे मी, तुमच्याकडे जे काही सगळे विषय आहेत त्या सगळ्या विषयांची छान अशी वर्गवारी केली आहे. पहिलं मराठी, हिंदी किंवा संस्कृत, जर्मन, फ्रेंच जो काही तुमचा विषय असेल तो, आणि इंग्लिश. सो हे सगळे विषय येणार आहेत लँग्वेजेसमध्ये, ज्याच्यामध्ये तुम्हाला रायटिंग स्किल करायचं असतं, तुम्हाला ग्रामर करायचं असतं, पोयम्सचं जे काही रसग्रहण ॲप्रिसिएशन वगैरे असेल ते करायचं असतं. संस्कृतमध्ये निबंध लेखन तुम्हाला थोडाफार घरून पाठ करून जावं लागतो, कारण तुम्हाला स्पॉन्टेनियसली संस्कृत नाही लिहिता येणार. येत असेल तर वेल अँड गुड, तुम्ही ते करू शकता ट्राय. त्यासोबतच नेक्स्ट आहे ते म्हणजे येस, सो एवढंच तुम्हाला इंग्लिश, मराठी आणि संस्कृतसाठी किंवा हिंदीसाठी पण करावं लागतं. सो त्यासाठी आता मी टाईम टेबल जेव्हा बनवलेलं आहे तेव्हा याच्यामध्ये मी सांगितलं आहे की लँग्वेजेस फक्त. मग आता त्याच्यामध्ये कसा लँग्वेजचा अभ्यास करायचा ते आपण पुढे बघूया. आधी आपण मी कसे ग्रुप्स केलेत ते पाहूया. हे मी सगळ्यात जास्त डार्कमध्ये लिहिलं आहे आणि खूप जास्त मोठं लिहिलं आहे, बोल्ड लिहिलं आहे. ते यासाठी कारण हे जे सगळे विषय आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत. बऱ्याच जणांना हे विषय अवघड वाटतात. सो त्याच्यामुळे तुम्हाला याच्यावरती जास्त फोकस करायचा आहे. याला मी न्यूमेरिकलवाले विषय म्हणते. हे यासाठी कारण याच्यामध्ये ॲप्लिकेशनवाले क्वेश्चन्स जास्त असतात रॅदर दॅन रट्टोफाय किंवा ग्रामर विमर असलं काही याच्यामध्ये नसतं. ठीक आहे. सो त्याच्यामुळे सायन्स 1मध्ये सायन्स 1मध्ये काही जे आपले चॅप्टर्स आहेत शेवटचे थोडेफार चॅप्टर्स, त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं तर न्यूमेरिकल्स कमी आहेत. लाईक कार्बन कंपाऊंड इज ऑल अबाउट ऑर्गॅनिक केमिस्ट्री, त्याच्यामध्ये काही न्यूमेरिकल्स नाही आहेत. त्याच्यामध्ये थोडंफार रट्टोफायचं चॅप्टर आहे, तो थोडंफार तुम्हाला प्रॉपर्टीज आणि ते टेबल्स वगैरे रट्टा मारावे लागतील, बट ते पण आपण याच्यामध्ये ॲज अ न्यूमेरिकल सब्जेक्टमध्येच कन्सिडर करूया. ठीक आहे. सो मॅथ्स 1 ऑब्व्हियसली मॅथ्स आहे म्हणजे न्यूमेरिकलवाला चॅप्टर आहे. मॅथ्स 2 पण त्याच्यामध्येच येणार आहे. सो हे सगळे ॲप्लिकेशनवाले चॅप्टर आहेत आणि याला तुम्हाला सगळ्यात जास्त वेळ द्यायचा आहे. ठीक आहे. बाकी सगळ्या विषयांपेक्षा सगळ्यात जास्त वेळ तुम्हाला यांना द्यायचा आहे, या तिघांना. नेक्स्ट आहे ते म्हणजे सायन्स 2, हिस्ट्री आणि जॉग्रफी. बरं तुम्ही म्हणाल की आता हे चॅप्टर्स कधी, कसं आणि कसं काय मॅनेज करायचं, हे सगळं पण मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. सो त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नेक्स्ट आहे सायन्स पार्ट 2 असेल, हिस्ट्री असेल, जॉग्रफी असेल, सगळे पूर्ण रट्टोफायवाले चॅप्टर आहेत. तुम्हाला काही पण करून फक्त पाठांतर करायचं आहे. अर्थात तुम्ही समजून घेणार आहात, तुम्ही डायग्राम्स ड्रॉ करून आहात हाताने वगैरे सगळं काही करणार आहात, आन्सर्स लिहून पाहणार आहात, पण अल्टिमेटली तुम्हाला काही पण केलं तरी पण पाठांतर हे करायचंच आहे. हिस्ट्रीमधला डेट्स असतील, भूगोलमधला डिफरन्स बिटवीन असेल इंडिया आणि ब्राझीलमधलं, मॅप्स असतील बेसिकली. सो हे जे सगळ्या गोष्टी आहेत. हिस्ट्रीसोबत इथे पॉलिटिकल सायन्स पण येतं बरं का, मी फक्त हिस्ट्री लिहिलं आहे बट पॉलिटिकल सायन्स पण कन्सिडर करायचं आहे. सो बेसिकली हे सगळे जे आहेत तर ते रट्टोफायवाले सब्जेक्ट आहेत. सो बेसिकली तुम्हाला इतिहासाचे जर तुम्हाला उत्तर लक्षात राहत नसतील, इतिहास किंवा राज्यशास्त्राचे, तर त्याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ अपलोड केला आहे. प्लीज तो व्हिडिओ पहा आणि ही उत्तरं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. लवकर सुरुवात करा, त्याच्यामुळे उत्तरं लक्षात राहतील आणि तुम्ही रिवाईज पण करू शकता. ठीक आहे. सो त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली पाहायला मिळेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक्सेल शीट बनवलेली आहे, त्याच्यामध्ये मी सगळ्या व्हिडिओच्या लिंक्स अपलोड केलेल्या आहेत. ती शीट ओपन करा, त्याच्यामध्ये जाऊन प्रत्येक व्हिडिओ तुम्ही पाहू शकता.
आता मी ते छान असं मॅनेजमेंट करून दिले तुम्हाला, की आपल्याकडे आठवड्याचे असतात 7 दिवस, त्यातले मी या ठिकाणी 6 दिवस कन्सिडर करते आहे. पहिला दिवस आहे तो म्हणजे मंडे, वेनसडे आणि फ्रायडे, जे आपले ऑड डेज आहेत त्यांना आपण ऑड डेज म्हणतो, मंडे, वेनसडे आणि फ्रायडेला. सो बेसिकली हे जे काही ऑड दिवस आहेत याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे या दिवशी तुम्ही सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एक लँग्वेज करणार आहात. आता लँग्वेज कुठली करायची, कुठली पण एक लँग्वेज घ्या, मराठी घ्या, हिंदी घ्या, संस्कृत घ्या, इंग्लिश घ्या, फ्रेंच घ्या, जी कुठली लँग्वेज तुम्हाला हवी असेल, कुठली पण एक लँग्वेज तुम्हाला मंडेला घ्यायचा आहे, कुठला पण एक विषय तुम्हाला लँग्वेजचा घ्यायचा आहे. मग त्या लँग्वेजच्या विषयाचं काय करायचं, तर मंडेला तुम्हाला त्याचं ग्रामर कंप्लीट करायचं आहे की रायटिंग स्किल करायचं आहे. इट डिपेंड्स ऑन यू की तुम्हाला काय अवघड जातं आहे. सो आता प्लीज असं करू नका की लँग्वेजेस आहे आपण लास्ट मोमेंटला पाहूया, असं प्लीज करू नका, कारण सगळ्या विषयांना समान मार्क्स आहेत, त्याच्यामुळे सगळ्यांचं समान महत्त्व आहे. सो त्याच्यामुळे तुम्हाला आत्ता या लास्ट स्टेजला सगळ्या विषयांचा अभ्यास करावा लागेल. तुम्ही आता असं नाही म्हणू शकत की अरे मराठीचं आहे, बघूया पेपरच्या एक दिवस आधी करूया. सो प्लीज असं करू नका, कारण मराठी जरी असला तरी पण त्याचं ग्रामर वास्ट आहे, त्याचं रायटिंग स्किल खूप जास्त आहे, म्हणजे ज्याला आपण उपयोजित लेखन म्हणतो, तर त्याचं तुम्ही प्रॅक्टिस केलात तरच तुम्हाला आठवेल. आयत्या वेळेस तुम्ही गेलात एक्झाममध्ये आणि आता मला जाहिरात लिहायची आणि मला आता आठवली पाहिजे असं नाही होणार. सो त्याच्या आधी तुम्हाला ॲटलिस्ट जाहिराती पाहाव्या लागतील. तुम्ही कुठलाही बुक कन्सिडर करू शकता ज्याच्यामध्ये जाहिराती असतील, ज्याच्यामध्ये आत्मकथा वगैरे असेल, आत्मलेख म्हणजे मनोगत वगैरे असेल. सो ते तुम्ही एकदा वाचून बघू शकता, जेणेकरून तुम्हाला आयडिया मिळेल. ठीक आहे. नेक्स्ट अगेन वेनसडेला दुसरा कुठला तरी लँग्वेजचा विषय जो तुम्ही मंडेला घेतला होता त्याच्याऐवजी दुसरा कुठला तरी. नेक्स्ट आहे फ्रायडेला अगेन तिसरा कुठला तरी. असं करून तुम्हाला एका आठवड्यामध्ये इंग्लिश, हिंदी किंवा संस्कृत जे असेल ते, आणि मराठी किंवा इतर कुठलाही लँग्वेजचा विषय असेल तर तो, असं करून तुम्हाला एका आठवड्यामध्ये या तीनही विषयांना एकदा तरी हात लावायचे. हात म्हणजे फक्त टच नाही करायचा कबड्डीप्रमाणे, पण तुम्हाला त्याच्यामधला काहीतरी करायचं आहे. ग्रामर करा, ॲप्रिसिएशन करा, लेसन्स रीड करा, काही पण करा, पण ते तुम्हाला करायचं आहे. आता त्याला किती तास वेळ द्यायचा, तर ऑब्व्हियसली तुमची स्कूल असेल, तुमचं क्लास असेल, हे सगळं झाल्यावरती अजून काय असेल, काही पण झालं तरी पण ॲटलिस्ट तुम्हाला 1 ते 1.5 तास वेळ लँग्वेजला द्यायचा आहे. तुम्ही बाकी कसा टाईम मॅनेजमेंट करायचं ते करू शकता, बट तुम्हाला काही पण करून ह्याला 1 to 1.5 आवर वेळ द्यायचा आहे, जेवढा शक्य असेल तेवढा. ठीक आहे. सो मंडे, वेनसडे आणि फ्रायडे पहिल्यांदा तुम्हाला लँग्वेजेस करायचे आहेत. नेक्स्ट आहे दुसरं, तुम्ही कुठलाही एखादा न्यूमॅरिकलचा सब्जेक्ट घेऊ शकता. लाईक तुम्ही सायन्स 1 घ्या, मॅथ्स 1 घ्या किंवा मॅथ्स 2 घ्या, जे तुम्हाला हवं असेल ते. ठीक आहे. सो या ठिकाणी फ्रीडम आहे, तुम्ही कोणताही विषय घेऊ शकता. फक्त एवढेच की जो तुम्ही विषय मंडेला घ्याल तो वेनसडेला रिपीट करू नका, जो वेनसडेला घ्याल तो फ्रायडेला रिपीट करू नका. ठीक आहे. सो असा कोणताही एक विषय तुम्ही घेऊ शकता. सो सपोज तुम्ही सायन्स 1 घेतलं तर त्या दिवशी तुम्हाला कुठलाही एक चॅप्टर कंप्लीट करायचा आहे. फॉर एक्झाम्पल लेन्सेस असेल किंवा चॅप्टर नंबर 6 असेल लाईटचा, तर हे चॅप्टर्स खूप इझी आहेत, जे ऑलमोस्ट 1 ते 2 तासामध्ये आरामात पूर्ण चॅप्टर होतो. सो त्याच्यामुळे असे जे काही इझीवाले चॅप्टर्स आहेत की ज्यांचं वेटेज पण थोडंफार चांगलं आहे, ज्याच्यामध्ये थिअरी पण 50% आहे, न्यूमॅरिकल्स पण 50% आहेत, असे काही चॅप्टर्स तुम्ही आधी करू शकता की जे लवकरात लवकर होतील. सो हे चॅप्टर्स तुम्ही कन्सिडर करू शकता. 1 ते 1.5 तासामध्ये किंवा जास्तीत जास्त 2 तासामध्ये एक चॅप्टर झाला पाहिजे, म्हणजे फक्त वाचून नाही, तर त्याचे सगळे न्यूमॅरिकल्स असतील तर न्यूमॅरिकल्स किंवा थिअरी क्वेश्चन्स असेल तर थिअरी क्वेश्चन्स एक्सरसाइजमधले तरी ॲटलिस्ट ते तुम्ही करू शकता, किंवा जे मी इम्पॉर्टंट क्वेश्चन्सचे व्हिडिओ अपलोड करत आहे तेवढे क्वेश्चन्स तरी तुमचे ॲटलिस्ट झाले पाहिजेत. ठीक आहे. सो हे झालं मंडेसाठी. वेनसडेमध्ये तुम्ही सपोज आता सायन्स 1 झालं आहे तर मॅथ्स 1 घेतलं असेल तर कुठलाही एक चॅप्टर, आणि तुम्हाला आता प्रत्येक एक्झाम्पल सॉल्व करायची गरज नाही आहे. कधी कधी काय होतं मॅथ्समध्ये की सपोज 4.1 एक्सरसाइज आहे फायनान्शियल प्लॅनिंगमधली, तर त्याच्यामध्ये बऱ्याचदा सेमच टाईपचे क्वेश्चन्स, सेमच GST काढायचं आहे, सेमच CGST काढायचं आहे, SGST काढायचे, सेम क्वेश्चन्स खूपदा रिपीट होतात. सो प्रत्येक वेळी ते क्वेश्चन सॉल्व करण्यापेक्षा एकदा लक्षात ठेवा की CGST कसं काढतात, SGST कसं काढतात, GST कसं काढतात. सिम्पल. एकदा लक्षात राहिलं की तुम्ही ते परत परत सॉल्व करू नका. त्याच्यासारखे जे प्रश्न असतील ते फक्त वरच्यावर सोल्युशन तुम्ही चेकआउट करू शकता डायजेस्टमधून वगैरे, आणि तुम्हाला मेथड माहिती झाली की मग तुम्ही नेक्स्ट क्वेश्चनवरती जम्प करू शकता. सो असं करून तुम्हाला जेवढा मॅक्सिमम होईल तेवढं तुम्हाला करायचं आहे, कारण मॅथ्समध्ये आपण 1 ते 2 तासामध्ये पूर्ण चॅप्टर शक्यतो आत्ता नाही करू शकत जर तुम्ही याच्या आधी काहीच अभ्यास केला नसेल तर. सो त्याच्यामुळे तुम्ही मॅक्सिमम जेवढं होईल तेवढं करू शकता. सिमिलरली मग फ्रायडेला तुम्ही मॅथ्स 2 घेऊ शकता. मॅथ्स 2मध्ये खूप सारे डेरिवेशन्स पण आहेत. फॉर एक्झाम्पल सर्कल चॅप्टर असेल, पायथागोरसचं चॅप्टर असेल. सो बेसिकली ते तुम्हाला डेरिवेशन्स पण याच्यामध्ये करायचे आहेत. ठीक आहे. सो हे येणार सगळं या ठिकाणी मॅथ्स 2मध्ये. सो मंडेला तुम्हाला एक लँग्वेजचा सब्जेक्ट, एक न्यूमेरिकल किंवा ॲप्लिकेशनवाला सब्जेक्ट घ्यायचा आहे. सेम वेनसडेला पण तेच फॉलो करायचे, फ्रायडेला पण तेच फॉलो करायचं आहे. मग ट्यूसडे, थर्सडे आणि सॅटर्डेला काय करायचं, सो त्यात आपण पाहूया. सो ट्यूसडेला कोणता पण एक रट्टोफावाला चॅप्टर, म्हणजे सायन्स 2 मधला कुठलाही चॅप्टर किंवा हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स किंवा जॉग्राफी, यातला कुठलाही एक विषय जो तुम्हाला हवा आहे त्या दिवशी तो तुम्ही घेऊ शकता. सो या ठिकाणी स्वातंत्र्य आहे, असं नाही की तुम्हाला मूड नसेल तरी पण जॉग्राफीच करायचे असं नाही आहे. जो कुठला विषय तुम्हाला हवा असेल, फक्त एवढंच की या तिघांमधलाच चूज करा. ओके. सो या तिघांपैकी जो कुठला विषय तुम्हाला हवा असेल तो तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही सायन्स 2 घेतलात तर याच्यामध्ये सोशल हेल्थ हा खूप इझी चॅप्टर आहे, जो ऑलमोस्ट 1 ते 1.5 तासामध्ये होऊ शकतो, कारण त्याच्यामध्ये जास्त काहीच कॉन्टेंट नाही आहे. जे काही आहे ते त्याची उत्तरं तुम्ही मनाने पण लिहू शकता समजून घेऊन. सो त्याच्यामुळे तुम्ही तो चॅप्टर लगेचच करू शकता.
सेम डिझास्टर मॅनेजमेंट आहे. ॲनिमल क्लासिफिकेशन इझी आहे, पण तुम्हाला त्याला पाठांतर करायला थोडासा वेळ द्यावा लागेल, कारण प्रत्येक क्लासचे प्रत्येक फायलमचे स्वतःचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत जे तुम्हाला आहे तसेच लक्षात ठेवावे लागतील. सो त्याला थोडासा वेळ द्यावा लागेल. बाकी एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट जो काही चॅप्टर आहे तो पण तुम्ही मनाने वगैरे पण लिहू शकता. त्याचे आन्सर्स तुम्हाला जर एक कॉन्सेप्ट माहिती असेल किंवा काय लिहायचं नेमकं हे माहिती असेल तर. सो असे काही चॅप्टर्स तुम्ही आधी करू शकता, जेणेकरून तुम्हाला ॲटलिस्ट काहीतरी आपण करतोय किंवा सिलेबस थोडाफार कंप्लीट होतो याचं सॅटिस्फॅक्शन मिळेल. आणि हे चॅप्टर्सचं वेटेज पण खूप जास्त आहे, त्याच्यामुळे प्लीज हे आधी करू शकता. नेक्स्ट आहे मग थर्सडेला तुम्ही दुसरा कुठला तरी एखादा रट्टोफेवाला चॅप्टर, हिस्ट्री घ्या, पॉलिटिकल सायन्स, जॉग्राफी कुठला पण एखादा घेऊ शकता. त्याची उत्तरं कशी पाठ करायची किंवा कशी लक्षात ठेवायची याच्यावरती मी वेगळा व्हिडिओ अपलोड केला आहे, प्लीज तो चेकआउट करा. सेम फॉर सॅटर्डेसाठी राहिलेला कुठला तरी एक विषय तुम्ही घेऊ शकता. नेक्स्ट आहे अगेन मी ज्याप्रमाणे इथे तुम्हाला सांगितलं होतं मंडे, वेनेसडे आणि फ्रायडेला कुठलाही एखादा न्यूमेरिकलवाला विषय घ्यायचा आहे. अगेन मी इथे पण तेच सांगितलं आहे. याचं रिझन जे पण सायन्स 1, मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 आहे याला वेळ खूप जास्त द्यावा लागतो. ते असं नाही की पाठ केला आणि झालं, त्याच्यामुळे तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागेल. मग याच्यामध्ये अगेन तुम्ही विषय ठरवू शकता कुठले तुम्हाला करायचे आहेत. मंडेला जो केला असेल त्यातला अगदीच अर्ध राहिले तर तुम्ही ते ट्यूसडेला कंप्लीट करा किंवा नवीन एखादा विषय कुठला तरी घेऊ शकता. सो असं काही पण करून तुम्हाला एक रट्टोफायवाला चॅप्टर कुठलाही किंवा कुठला तरी एक सब्जेक्ट आणि एक न्यूमेरिकल्सवाला कुठलाही एखादा चॅप्टर किंवा सब्जेक्ट तुम्ही ठरवू शकता तुमच्या सोयीनुसार आणि ते तुम्ही करू शकता. अगेन रट्टा मारण्यासाठी तुम्हाला 1.5 ते 2 तासांचा वेळ द्यावा लागेल. डिपेंड्स की चॅप्टर किती मोठा आहे. म्हणजे याच्यामध्ये फक्त पाठांतर नाही करत जायचे, पण ऑब्वियसली तुम्हाला चॅप्टर रीड करावं लागेल. मग चॅप्टरमधले क्वेश्चन आणि आन्सर्स पाहावे लागतील. मग थोडेसे की पॉईंट्स काढावे लागतील. मग थोडंफार लिखाण करावं लागेल, कारण लिहून लिहून तुम्ही लक्षात ठेवणार आहात. थोडेसे फ्लो चार्ट्स ड्रॉ करावे लागतील. सो सगळं याच्यामध्ये येणार आहे. ठीक आहे. न्यूमेरिकल्समध्ये ऑब्वियसली पूर्ण सॉल्विंग असेल. आणि जर तुम्ही सायन्स 1 घेणार असाल तर काही चॅप्टर्स असे आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन आणि आन्सर्स पण बाय हार्ट करावे लागतील. सो ते पण याच्यामध्येच इन्क्लूड होईल. सो अशा पद्धतीने हे पूर्ण एक असं मॅप आहे किंवा एक टाईम टेबल आहे ज्याला आपण म्हणून. टाईम नाही याच्यामध्ये, फक्त एक चार्ट आहे की तुम्ही कसं काय करू शकता. बाकी टाईम तुम्ही तुमच्या सोयीनुसार मॅनेज करू शकता. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ थोडाफार आवडला असेल आणि याचा तुम्हाला उपयोग होईल नक्कीच तुमच्या प्लॅनिंगमध्ये, डिसेंबरच्या प्लॅनिंगमध्ये. आणि डिसेंबर अगेन इज द लास्ट चान्स टू कंप्लीट युअर होल सिलेबस. जितका शक्य होईल तितका सिलेबस कंप्लीट करण्याचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे डिसेंबरमध्ये. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आहे जानेवारीपर्यंत तुम्ही हे स्ट्रेच करू शकता, कारण जानेवारीमध्ये फर्स्ट रिव्हिजन असली पाहिजे. फेब्रुवारीमध्ये पूर्ण पेपर सॉल्विंग, रिव्हिजन हे सगळं असलं पाहिजे. सो असं एक साधारणतः रफ रोड मॅप आहे. याच्यामध्ये तुम्ही तुमच्यानुसार चेंजेस करू शकता. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला इम्पॉर्टंट चॅप्टर्स किंवा इम्पॉर्टंट क्वेश्चन्सचा व्हिडिओ हवा असेल तर नक्की खाली कमेंटमध्ये कमेंट करू शकता. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स अँड बाय बाय.